हॉटेलमध्ये गेल्यावर नॉनव्हेज स्टार्टर म्हणजे सगळ्यांचं आवडतं कुरकुरीत लॉलीपॉप किंवा बऱ्याच वेळेला आपण चायनीजच्या हातगाडीवर सुद्धा असे लॉलीपॉप खातो. तर बघा, घरी कधी लॉलीपॉप केले तर आपल्याला खूप ड्राय ड्राय वाटतं. त्यासाठी मी इथं सॉसमध्ये आपण हे लॉलीपॉप टॉस केलेले आहेत. त्यामुळं सॉसची टेस्ट त्या लॉलीपॉपमध्ये उतरते आणि छान असे लॉलीपॉप लागतात. लॉलीपॉपची ही रेसिपी अगदी सोपी आहे. मॅरिनेशनपासून अगदी टॉस करेपर्यंत स्टेप बाय स्टेप सगळी रेसिपी परफेक्ट दिलेली आहे. या पद्धतीनं लॉलीपॉप केले तर गॅरंटीने सांगते अगदी कुरकुरीतच लॉलीपॉप होणार. चला तर पटकन आपण लॉलीपॉपची रेसिपी पाहूया. नमस्कार, मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं माझ्या किचनमध्ये. इथं मी अर्धा किलो लॉलीपॉप आपण आणलेले आहेत. मी रेडीमेड तयार करून आणलेले आहेत लॉलीपॉप. तुम्ही घरीसुद्धा आणून बनवू शकता. लॉलीपॉपसाठी चिकन विंग्स घ्यावे लागतात. तर बऱ्याच वेळेला चिकनवाले असं तयार करून देतात, तर हे सोपं पडतं. तर सुरुवातीला आपण लॉलीपॉप धुवून घेतलेले आहेत. त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेले आहे, काळी मिरी पावडर घातलेली आहे आणि आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट घातलेली आहे. लॉलीपॉपला टेस्ट ही पूर्ण सोया सॉसची असते, तर त्यासाठी आपण यामध्ये सोया सॉस घालणार आहोत. साधारण 3 ते 3.5 चमचे आपण इथं सोया सॉस वापरलेला आहे. आणि इथं मी रेड चिली सॉस घेतलेला आहे. तो एक 2 चमचे रेड चिली सॉस आपण वापरणार आहे. आणि यामध्ये आपण 1 चमचाभर फक्त व्हिनेगर वापरणार आहे. व्हिनेगर नसेल तर तुम्ही लिंबू वापरू शकता. इथं लॉलीपॉपला टेस्ट आणि कलर येण्यासाठी चिंगची जी शेजवान चटणी असते ती आपण इथं वापरणार आहोत. इथं मी 2 चमचे एवढे मोठे भरून आपण शेजवान चटणी घेतलेली आहे. आता हे सगळं छान मिक्स करून घेणार आहोत. व्यवस्थित हळू असं मिक्स करायचं आहे, नाहीतर बऱ्याच वेळेला काय होतं, ते लॉलीपॉप तयार केलेलं असतात ते मोडतात. यासाठी अगदी चमच्यानं हलक्या हातानं आपण हे मिक्स करून घेणार आहोत. लॉलीपॉपला मॅरिनेशन करणं हे फार गरजेचं आहे आणि मॅरिनेशन करून 15 ते 20 मिनटं हे आपण असंच ठेवणार आहोत. एक निवेदन करते, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे अशाच नवीन रेसिपी पाहता येतील. एक 20 ते 25 मिनटं झाल्यानंतर आता आपण हे तळायचं आहे. त्यासाठी आपण पहिल्यांदा त्याच्यामध्ये पिठं मिक्स करून घेऊया. ज्यावेळेला आपण तळणार त्याच वेळेला यामध्ये आपण पिठं मिक्स करणार आहोत. इथं मी 4 ते 5 चमचे कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे. आपण यामध्ये मैदा घालणार आहोत, परंतु मैद्यापेक्षा कॉर्नफ्लॉवरचे प्रमाण जास्त ठेवायचं, म्हणजे तुमच्या लॉलीपॉपला कुरकुरीतपणा जास्त येतो. मसाले आणि मॅरिनेशन त्या पीसला चिकटून राहणं जास्त गरजेचं आहे. यासाठी कॉर्नफ्लॉवरचं प्रमाण जास्त ठेवायचं. आपण इथं मैदा 2 ते 3 चमचेच वापरणार आहोत. मैदा जास्त वापरला आणि कॉर्नफ्लॉवर कमी वापरलं तर बऱ्याच वेळेला चिवट होतात लॉलीपॉप. आता यामध्ये आपण 1 अंड्याचा व्हाईट घालणार आहोत. पूर्ण अंडं घालणार नाही आहे, अंड्याचा योक आपण घालणार नाही, म्हणजे पिवळा भाग घालणार नाही. फक्त अंड्याचा पांढरा भाग यामध्ये आपण घालणार आहोत. आता अंडं घातल्यानंतर आता आपण अगदी अलवार हातानं हे आपण पिठं आणि हे लॉलीपॉपला सगळीकडनं लावून घेणार आहोत. अगदी हळू हातानं लावायचं. बऱ्याच वेळेला लॉलीपॉप मोडतात, त्यामुळे हळू हातानं आपण हे लावणार आहोत. कॉर्नफ्लॉवर आणि अंडं सगळीकडे लागलं पाहिजे अशा पद्धतीनं आपण सगळं मिक्स करून घेणार आहोत. तर याला थोडासा विकतच्यासारखा रंग येण्यासाठी आपण यामध्ये कलरची मिरची पावडर एक मी चमचाभर टाकलेली आहे. शिवाय जो विकतचा खाण्याचा रंग येतो लाल कलर, मी थोडासा अगदी चिमटभर यामध्ये वापरलेला आहे. जर तुम्हाला खाण्याचा रंग खाण्यासाठी आवडत नसेल तर तुम्ही ही स्टेप स्किप केली तरी चालू शकते. फक्त लाल मिरची पावडर कलरची वापरली तरी चालू शकते. पीठ थोडंसं पातळ झाले असं मला वाटलं, यासाठी मी थोडंसं वरून परत कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे. पिठाची कन्सिस्टन्सी तुमच्यावर डिपेंड ठेवायची आहे की ते पीठ तुमच्या पीसला व्यवस्थित चिकटलं पाहिजे. या पद्धतीचं पीठ पाहिजे तुमचं. गॅसवरती आपण तेल तापत ठेवलेलं आहे. तेल अगदी कडकडीत गरम करायचं आहे आणि या पद्धतीनं पीसला आपण सगळं मॅरिनेशन लावून घेणार आहोत. तेल अगदी कडकडीत गरम असताना आपण त्यामध्ये असं उभ्या पद्धतीनं असं धरून एक एक पीस सोडणार आहोत, की जेणेकरून बऱ्याच वेळेला लॉलीपॉप खाली चिकटतात. यासाठी पहिल्यांदा असे धरून ठेवायचे, म्हणजे मग खालून ते लगेच तळले जातात आणि खाली चिकटत नाहीत. कढई पसरट असल्यामुळं माझे 5-6 लॉलीपॉप एकाच वेळेला तळले गेलेले आहेत. कढई कोणताही पदार्थ तळताना पसरट कढई घ्यावी, म्हणजे जेणेकरून जास्त पदार्थ तळला जातो. एका बाजूनं लॉलीपॉप तळल्या गेल्यानंतर आपण दुसऱ्या बाजूनं लगेच उलटवून घेतलेलं आहे. चिकन किंवा लॉलीपॉप खूप जास्त तेलामध्ये तळायचं नाही. बऱ्याच वेळेला ते रबरासारखे होतात. यासाठी अगदी जेवढं शिजण्यास पुरतं आहे तेवढं 5 ते 7 मिनटामध्ये आपले लॉलीपॉप तळून होतात. खूप जास्त वेळही तळायची गरज लागत नाही, कारण आपण अगोदर मॅरिनेशन केलेलं आहे. त्यामुळे पटकन लॉलीपॉप तळले जातात. अगदी विकतच्यासारखा रंग आपल्या लॉलीपॉपला आलेला आहे. शिवाय टेक्स्चरसुद्धा लॉलीपॉपचं अगदी सॉफ्ट असं झालेलं आहे. एकदम छान कुरकुरीत असे आपले लॉलीपॉप तयार झालेले आहेत. तर आता आपण सगळे लॉलीपॉप काढून घेऊया. आता दुसरी बॅचही मी परत लगेच सोडलेली आहे आणि तीही आपण तळून घेणार आहोत पटकन, कारण आपल्याला हे लॉलीपॉप टॉस करायचे आहे सॉसमध्ये.
कुरकुरीत क्रंची आणि आतून सॉफ्ट असे आपले लॉलीपॉप तयार झाले. तर आता आपण ही टॉस करूया सॉसमध्ये. कढईमध्ये मी टॉस करणार आहे. त्यातलं आपण तेल काढून घेतलेलं आहे. जेवढं लागणार तेवढंच 2 चमचे आपण यामध्ये तेल टाकलेलं आहे. लसूण भरपूर चिरून घेतलेलं आहे. आलं घेतलेलं आहे बारीक कट करून. शिवाय हिरवी मिरचीही कट करून घेतलेलं आहे. आलं, लसूण, हिरवी मिरची हे सगळं मी चॉपरमध्ये चॉप केलेलं आहे. त्यामुळे एकदम बारीक चॉप झालेलं आहे. त्याचबरोबर आपण एक पाववाटी कोबीसुद्धा बारीक करून चिरून घातलेला आहे यामध्ये. तर मी काही सॉस घेतलेले आहे. शेजवान चटणी घेतलेली आहे, सोया सॉस घेतलेला आहे आणि रेड चिली सॉस घेतलेला आहे. शेजवान चटणी मोठे 4 चमचे आहे, 2 चमचे सोया सॉस आहे आणि 2 चमचे रेड चिली सॉस आहे. हे सगळं मिश्रण आपण आपल्या कढईतल्या मिश्रणामध्ये घालणार आहोत आणि सगळं आपण मोठ्या गॅसवर करणार आहोत. कारण चायनीज पदार्थ एकदम मोठ्या फ्लेमवरती बनवले जातात, त्यामुळे आपणही त्याच पद्धतीनं करणार आहोत. इथं आपण कॉर्नफ्लॉवरची स्लरी केलेली आहे. 2 चमचे कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये मिक्स करून आपण त्याचा एक सॉससारखं केलेलं आहे आणि त्यामध्ये मिक्स केलेलं आहे. सॉस आपला तयार झालेला आहे. त्यामध्ये आपले तयार झालेले लॉलीपॉप मी यामध्ये घालणार आहे. यामध्ये मी अर्धे लॉलीपॉप घालणार आहे, कारण की लहान मुलांना असे टॉस केलेले लॉलीपॉप आवडत नाहीत. त्यांना कोरडेच लॉलीपॉप आवडतात. आता हे मोठ्या फ्लेमवर छान आपण टॉस करून घेणार आहोत. गॅस कमी करायचं नाही, मोठ्याच गॅसवर आपण हे छान टॉस करून घेणार आहोत. सगळा सॉस आपल्या लॉलीपॉपला व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे, लागला पाहिजे, या पद्धतीनं टॉस करायचा आहे. आता यावरती वरून आपण बारीक चिरलेला कोबी किंवा कांद्याची पात असेल तीही घालू शकता, जे तुम्हाला आवडत असेल तर. छान असे आपले टॉस झालेले आहेत लॉलीपॉप. एकदम छान सॉसी असे लॉलीपॉप तयार झालेले आहेत. आता आपण प्लेटिंग करून घेऊया. कोणत्याही छोट्या मोठ्या लहान मुलांच्या पार्टीला किंवा मोठ्या माणसांच्या जरी पार्टीला तुम्ही असे लॉलीपॉप घरी नक्की ट्राय करून पहा. अगदी कमी खर्चामध्ये अगदी टेस्टी बनतात आणि परफेक्ट बनतात. जी मी रेसिपी दिलेली आहे अगदी परफेक्ट रेसिपी आहे. नक्की ट्राय करून पहा. अगदी सोपी रेसिपी आहे. तुम्हालाही तोंडाला पाणी सुटलं का असे लॉलीपॉप पाहून? नक्की ट्राय करा. सॉसी लॉलीपॉपची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर जे निम्मे लॉलीपॉप होते ते मी छोट्या मुलांसाठी मी असेच ठेवलेले आहेत. खरं तर 31 डिसेंबरच्या पार्टीला मी हे लॉलीपॉप बनवले होते. घरातल्या छोट्या मोठ्या पार्टीसाठी नेहमीच विकत लॉलीपॉप आणण्यापेक्षा असे कमी खर्चातले लॉलीपॉप नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. बाय.